सुरुवात इथून करू असा विषय गजर पण घेणार आहे. फक्त मायबाप प्रेक्षकांनी एक लक्षात घ्या की एक वाक्य तुझी हिंमत हा तर बोलून दाखव. ह्या विषयावर पारकर बुवान 43 वर्षाचं काय भजन केलं ती आपली लायकी त्यांना लोकांका दाखवून दिलेली आहे. लक्षात घ्या. ज्या बुवा मागचे विषय काढून बारी करूची त्या बुवाची आधी विद्वत्ता नाही किंवा लायकी पण नाही असं भजन करूची. वास्तवात जगात शिकववा झाला. जसे माझे काय 7-8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी काय कशी गंडू बुवा तसे काय माका ह्या विषयात बोलूक लावू नको बुवा. आणि माझ्यावर तसे संस्कार झालेले नाहीत माझ्या आई वडिलांचे, ते तुझ्यावर झालेले संस्कार. तुका जोक्सच्या माध्यमातून मुतखडो ह्या सत्यनारायणाच्या ठिकाणी हे शब्द मांडूचे लागतात. लक्षात घ्या. समोरच्या बुवा गांडू म्हणणाऱ्याची लायकी काय ना ती या मायबाप प्रेक्षक माझ्या मुखातून असा एकही शब्द येणार नाही. इथे महिला वर्ग आहे, तुमचे हात तुमच्या कानावर येतील असा एकही शब्द माझ्या मुखातून जाणार नाही. लक्षात घ्या. आणि ही गुंडूबुवाची ताकद. फक्त काही बोललो नाही, फक्त एकच वाक्य बोललं, अरे तू रे 43 वर्ष भजन केलं. माकड सुद्धा म्हणताना माझीच लाल, पण त्याला काही माहिती आहे घासून घासून लाल झाली ती. दुसऱ्या माकडाकडे हो तसंच आहे ते. माझं एक एक शब्द बरोबर झोपलो. काय आहे एक विषय सांगतो मी, जे काय थोडं तोडकं मोडकं जे काही सांगतोय पुराणातल्या गोष्टी. आता अध्यात्म म्हणजे काय तो ह्यो मोठो शानो इलो सांगणारो. अध्यात्माचा भाष्य माका म्हणतात ते काय करणार त्याच्यातून धूर येता खालसून. एका लोकांनी भजन रत्न कित्या पदवी दिलेली ते तो अजून माका काय उलगडच होत नाही. अरे गाणं म्हटलं ना, गाणं तू 43 वर्ष भजन केलंयस ना, तुझं आता गाणं म्हटलंस त्या गाण्याचे पहिले 2 ओळी जर तू सुरुवातीचे म्हटलंस ना तर आजचा गावलेला सगळा बक्षीस मी तुका देणार तुझ्या माहितीसाठी. पहिले 2 ओळी आधी कुठले ते सांगते. स्वराक लागून म्हणायचे. स्वर एका हाताने काय कोलसवतस ना, 43 वर्ष भजन करून एका हाताने कोलसवतस ना, ते स्वराक आवाज लावून म्हणून दाखव. नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी धरलेला सोड तू कृष्णा, जाऊ दे विकण्या लोणी कान्हा रे, जाऊ दे विकण्या लोणी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. तुझ्यातलं किडे येत लायकी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रित कान्हा तुझी रे नाही बरी, रित कान्हा तुझी रे नाही बरी. तिथली माझी बांगडी बांगडी बांगडी, माझी बांगडी बांगडी बांगडी. भजन कसा करा बया. माझी बांगडी बांगडी बांगडी, तुझी सत्ता तुझी मस्करी श्री हरी, तिथली माझी बांगडी बांगडी बांगडी, माझी बांगडी बांगडी बांगडी. तुमचा भाऊ आलाय, उठान बाहेर गेलो तो बरा झाला, कारण कांडाप काढतलंय. तुमचे मित्र आलेत, एकही शब्द जाणार नाही तुमच्या मित्रांना वाईट मधून. पण आपल्याला माहिती आहे धूर कसं काढत होतो. गुंडूबुवाची काय विद्वत्ता ना ती. एका शब्दावर हिंमत हातर तो खुई जाऊन पोचलो.
म्हणालो हातात सगळा कायदा घालता. अरे खरे होते म्हणून काढून ठेवले घराकडे, कारण मुंबईत कोणी हात मारलो तर माझी तितकी ताकद नाही. तू ऐका खोटा म्हणून घालून मिळवतो. त्यामुळे बेंटेक्स कोण घालताना आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. प्रत्येक जो काही मेहनत करता, पण बुवा काय तुझा ह्याचा काय पैशासाठी चाललेला, खरं सांगतोय, केवळ आणि केवळ पैशासाठी हो माणूस लाचारा, लक्षात घ्या. आणि इतको लाचारा, इतक्या थराक जाता. मग म्हणतो हो तू ह्या सोसायटीतल्या म्हाताऱ्या लोकांना बोललास. अरे बुवा डबल वारी ऑर्केस्ट्रा म्हटल्यानंतर दुनियेतून लोक आहेत. मग तू जा इथे महिला बसल्यात ना, महिला त्यांना काय विचारलं कोण नवऱ्याच्या पाया पडता. अरे आधी आपण विचार करू, तुम्ही मग लोकांना विचारता. मी सांगते माझी बायको बनू सकाळी उठान पाया पडणार नाही. मी उठल्यानंतर माझी बायको उठतात. आपल्या घरच्या व्यथा इथे मांडायच्या नाही लोकांसमोर. ह्या असं बोलले तर राग कुठे. अरे तू आता लिहून तुझी शाही सांगा. 43 वर्ष भजना केल्या, एक स्वर तुझा आवाजात लागणार नाही आणि ठेका उगीच भानगडी करत. आणि मध्ये बोललेलं तू मागाशी काय धक मारली होतं. अरे तुला केलं. अरे पांडुरंग, त्या पांडुरंगाची सगळ्यात लाडकी कोण, जणी. त्या जणीवर जेव्हा आळ आला दागिने चोरायचा, तेव्हा जणी गेले लगबग धावत पांडुरंगाच्या पुढ्यात आणि त्या जणीने पांडुरंगाला शिव्या दिल्यात. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, मेल्या गेले तुझे मडे, तुला पाहून काळ रडे, उभी राहुली अंगणी शिव्या देते दासी जणी. असं जर जणी पांडुरंगाला म्हणत तर तू कोण लागान गेलं, तू इतकं कोण लागान गेलं. दुसऱ्या बुवाची लायकी काढायची भजनात, ही तुझी लायकी का. अरे बुवा भजन राहला बाजूक, लोकांना प्रबोधन करून राहला बाजूक, तू माझ्यावरच पडताना राहलो की ते लोकांनी 4 पैसे दिले तर आधी दिले. माणूस पैशासाठी किती लाचार असतो बघा. ह्याच्यासाठी या गाणं म्हणतो काय तुमका आम्ही बनू शकतो, पण परमेश्वर ज्याच्या हातात दोर आहे ना त्याची नजर प्रत्येकाकडे असते, लक्षात घ्या. बऱ्या डोळ्याने पाप सारी नारायण बघतो, पैशासाठी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या. जगले मोठी आणि हा पोराला त्याची धावं, आई सोडून घेतो झेप, पैशाच्या मागून धावं. जन्मापासून सारी माणसं, जन्मापासून सारी माणसं पैशाची गुलाम रे, पैशाची गुलाम रे. काम करी काम वेळा, पंडित कोकाटे यांकडून बुवा आहेत ते स्टेजवर बसले, यांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. कासारडेवासी आलेत, बुवांचे मित्र आले. म्हणालो बाका काय म्हणजे इतके ते तुझ्यासारखे आले. ते बुवा रक्षक आहेत, ते जनतेचे रक्षक. किंबहुना तुझं काही केलंच ना तर तुकाच भुतूर घालतील, लक्षात ठेवा. सुट्टी असून आणि मरशी मग 2 दिवस आज एक सुट्टी या भुतूर राहूशीत.
तुका आधी तुला जागाच गावाची नाही. रेड्यावर खाऊन फुगलो 43 वर्षात आणि लोकांका होय दुसऱ्याची लायकी काढतं, होय मुचकडे काढून दिलं, तुका होय घालतं. हे इतकीच जर तुझी पांडुरंगा नाही ते गरिबांचा देव. मी म्हणते त्या पांडुरंगान ह्याचा गाराणा ऐकायचा, माका तो मुचकडून आया, पण ह्याचा वेळेवर होतो अशी पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि मोठं घोडं घालतो 65,000 हो, तो खालसून बाहेर पडता नाही, दुसऱ्या मार्गाने बाहेर पडा नाही. अरे कसले चुटके सांगतात, लाज नाही वाटत? हे चुटके सांगू तुमच्याला. चुटके कशासाठी सांगायचे, काय गरज आहे? चुटके सांगायची गरज नाही पडणार. इथे महिला वर्ग बसलाय बरोबर ना, आमच्या आया बहिणी जशा आहेत तशा ह्या पण आहेत ना. कोण पाया पडता, कोण पूर्वी, अरे कोण आहोत? पूर्वीच्या काळी संध्याकाळ झाली की शुभंकर होती म्हणायची बरोबर ना. आता संध्याकाळच्या टायमात घराकडे गेलो नाही, बायको चांगलं व्हायचं चायचं पाणी घे, तर बायको अंकली व्हायता घी. पूर्वी 10-12 मुलं असणाऱ्या बापाची बायको म्हणजे आई 2-2 मुलं होईपर्यंत नवऱ्याच्या समोर जायची हिंमत नव्हती. आणि आता लग्न होईल त्या दिवशी कान लावला जर भीती, तर हो बायको म्हणता माझा सोनू, माझा पिलू, आणि बायको भवाक म्हणता माझी बबडी. हय अरे तुरे चालता, हय अरे तुरे केला चालता. व काय नको त्या विषयावर. अरे आलायस ना 43 वर्षानंतर भजन करतोयस ना, तर लोकांना 4-2 शब्द दे. तुझ्यातून धूर येता की त्यात हल्ली 4-5 बारी 2-3 बारी यांका बघितलं मी. हो अध्यात्माचा भाषा, अध्यात्माचा भाषा. तुका काय फरक पडतात? तुका बारी नाही ते खरी गावतात काय बघ. तुका जे बारी नाही गावत ना ते खरी गावतात का बघ. भगवो घालायचो, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा घालायचा आणि दुसऱ्याची लायकी काढायची. त्या भगव्याचा अर्थ काय? भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, आणि शेवटचं वा महत्वाचं. वा म्हणजे वासना रहित. आणि त्या सरस्वतीची शपथ घेऊन सांग रे, तुझं लगीन झाल्यापासून दुसऱ्या बाईकडे कधी वाकड्या नजरेने बघू नाही म्हणून. आम्ही नाही घेऊ शकत, आम्ही नाही घेऊ शकत, कारण आपण आपली इतकी लायकीच नाही. ज्याची स्वतःची लायकी नाही ना त्यांना दुसऱ्याची लायकी मागच्या बागेचा राग काढून हे नाही म्हणायचं. लक्षात घ्या, माणसाने भविष्याकडे, भूतकाळ विसरून चालणार नाही. लक्षात घ्या, भूतकाळ विसरून चालणार नाही, पण वास्तवात जगताना भविष्याचा विचार करून जगला पाहिजे. लक्षात घ्या, इथे आपलेच आपल्यावर घाव घालतात ना तेव्हा वाईट वाटता. किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता, किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता, अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़े का हिस्सा न होता. आपल्यावर जेव्हा घाव घालतात ना तेव्हा वाईट वाटतं बरोबर ना. द्रौपदीची साडी सोडली, गडबड करतात तिथे. हो द्रौपदी, भीष्म ने अपनी जिंदगी में एक ही पाप किया कि समय पर क्रोध नहीं किया. स्वतःच्या सुनेची साडी सोडत असताना सुद्धा, दुर्योधन दुःशासन साडी सोडत असताना सुद्धा भीष्मासारखा माणूस तिथे गप्प बसला बरोबर ना. भीष्म ने अपनी जिंदगी में एक ही पाप किया कि समय पर क्रोध नहीं किया, और जटायु ने अपनी जिंदगी में एक ही पुण्य किया कि समय पर क्रोध किया. सीतेला घेऊन जाताना रावणाला विरोध दर्शवला. इसका नतीजा क्या निकला? एक को बाणों की शैया मिली, भीष्माला मरेपर्यंत बाणावर झोपावं लागलं. एक को बाणों की शैया मिली और दूसरे को प्रभु रामचंद्र की गोद मिली. त्याला मरावं लागलं बरोबर ना. हे प्रत्येकाचं कर्म आहे बुवा. एक लक्षात घ्या, दुसऱ्याबद्दल वाईट चांगलं करता आलं नाही तरी करू नका, पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. ज्या दिवशी तुम्ही वाईट चिंताल तुमच्या कर्मामध्ये त्याची बेरीज वजाबाकी होणार. अरे गद्दारी भजनाच्या माध्यमातून तू करतोस आणि आमका तुझ्यासाठी एक स्पेशल गाणं बघ. प्रेमावर वरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं,
आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला गद्दारी आपण करता चिठी भारी वाजवता सलाम डायरेक्ट सलमान खान तशी वाजवता बरोबर ना याचा नाही जमणार प्रेमावर भरलं ग आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला आझाद केलं आता मन भरलं आता मन भरलं गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला आझाद केलं आझाद केलं गुजरात संधी किती मिनिटं देणार म्हणजे ह्या गजरात तू बोल ना तू गजरात अरे स्पीकर बंद झालो तू गजरात जर बोललंस स्पीकर बंद झालो ऐकून जरी नसला तरी तुझा काढाप काढूनच जाणार लक्षात ठेव अभंगाच्या टायमाच्या अगोदर तुझा मी काढाप काढल्याशिवाय गुंडू सावंत उद्याची गाडी चुकली तरी मागात आलात पण तुझी नाट मिळूनच जाते तुझी तुका लायकी दाखवून जातो लक्षात घे ली माझी मला लायकी दाखवून गुंडू सावंत बुवा जाणार तसं माझा ताकदी नाही का तो नाही खरा एक असं फिरवल्यानंतर मी पाणी मागतोय पण शब्द कसे धारधार सोडायचे ना या मी बरा शिकलोय ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट KG सोमया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये विद्यापीठाला ग्रॅज्युएट आहे लक्षात घ्या त्यामुळे बाय बाप बघाय नाही समोर कसे शब्द बोलायचे हे मला माहिती आहे कोरस माझी कोरस मंडळी आज कमी आहेत 4च जण पण कसं अरे आम्ही गाणं म्हटलं ना तर मायबाप प्रेक्षकांपर्यंत इथपर्यंत गेलं पाहिजे 4 मंडळी त्यांच्यासाठी नितीन पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय हा सन्माननीय पाटील साहेब अध्यक्ष बरोबर ना यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय धन्यवाद या सर्टिफिकेट आमका पुरे आहे ना समझने वालों को इशारा काफी है ओ राम जी जुनी गाणी कशी असतात बघा ओ राम जी बड़ा गुफरीदा तेरे लखन में बड़ा गुफरीदा ओ राम बड़ा गुफरीदा तेरे लखन में बड़ा गुफरीदा सुंदर मुझे बिछड़ाई मेरी बीच गिराई मेरा मुश्किल कर दिया बड़ा गुफरीदा तेरे लखन में बड़ा गुफरीदा तेरे लखन इथे देशाच्या सेवेसाठी जे काम करतात रात्रंदिवस ते इथे आलेले आहेत मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा सेवा बजावत असताना एखादा काही विषय घडला तर घरच्या लोकांची काय परिस्थिती असते बघा किंवा सीमेवर जे जवान काम करतात आपल्या देशासाठी मग त्यांच्या घरच्यांची परिस्थिती काय असते याच्यासाठी त्या जवानांसाठी एक गाणं घेतोय
मुली माझ्या मना मुलीच नव्हत रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मना ते गाना तुझ्यासाठी आले मना हे गाना शिवाजी आणि बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती एक गाणं घेतो मी, नेहमी डबलबारीच्या माध्यमातून घेतोय आणि मग गजराला सुरुवात करतो. दोन राज इथे गाजलो कोकण पुण्यभूमीवर, दोन राज इथे गाजलो कोकण पुण्यभूमीवर, एक त्याला एक रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांचा राजा महाराणी घोषित केला. अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्यात भवानी परिभीमाच्या हात लेखणी होती. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, एक ध्यान निधनाची बातमी जेव्हा औरंगजेबाच्या कानावर आली, कोणीतरी सांगितलं, तेव्हा औरंगजेब नमाज पढ़त होता. भाईजान अब्बाजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. जातीचा मुसलमान असून नमाज पढ़त, ते नमाज पढ़त असताना कधी मध्ये थांबवत नाही. ही बातमी कळल्यावर नमाज थांबवलं, उभा राहिला आणि परमेश्वराच्या अल्लाहच्या दिशेने हात करून म्हणतोय, ए खुदा, काय म्हणतोय, ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रख दे, हिंदुस्तान के माँ बेटियों की इज्जत रखने वाला छत्रपति शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है. ही छत्रपति शिवाजी महाराजांची ताकद आहे, लक्षात घ्या. अशी काहीतरी वाक्य फेका दुसऱ्या गांडू म्हणण्यापेक्षा. गजर घेतोय. वर्षभरात हिंदू सण आपण साजरे करतोय, मोठमोठे जे सण साजरे करतोय, मुंबईला असू दे गावी असू दे, त्या सणांची माहिती थोडक्यात देतोय. आणि गजर ह्या भजनरत्न 43 वर्षाचे बुवा त्यांच्याकडे मी नंतर सुपूर्द करतो. मग त्यांना काय ते घाणेरडं बोलायचं ते बोलू दे. 43 वर्षाचा आउटपुट काय तर तुमच्या समोर येऊ दे. भरत हे नशिबाचे भाग आहेत. प्रत्येकाच्या नशिबात हे भाग नाही आहेत. म्हणून आपले आई वडील म्हातारे असेपर्यंत त्यांची सेवा करा. सकाळी उठून भावाच्या पाया पडा असं मी मुलीच सांगायचं नाही. तुमका कामधंदो दुसरं नाही का, बाकी पाया पडा घेऊन सांगत असत 6 वाजता उठा तर बाकीची कामं करू घ्या का बोलवा घराकडे. भांडी पिढी देवा बरोबर अगदी बर्तन साफ करेगा, घरावाच कळ काढते बोला ते काय तुमका समजत. आज नाती तुटली तो सगळी, आई वडील, बाप मुलगा, मुलगी, आई, भाऊ बहिणी नाती तुटलीत. मोबाईलचा अतिरेक झालाय. कोण कोणाची विचारणार नाही, लक्षात घ्या. हिंदू धर्माचे हे सारे सण तो करू साजरे हो आनंदान, करू साजरे हो आनंदान. गुढी उभारू मांगल्या
शुभ मुहूर्त आहे 3:30 मुहूर्त, विजयादशमी, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया आणि अर्धमुहूर्त दिवाळीचं पाडवं. लक्षात ठेवा, आता नवीन वर्ष गेलं ते आपलं नाही, ते कॅलेंडरनुसार. आपलं नवीन वर्ष मार्च मध्ये येणार, लक्षात घ्या. आणि त्याचं आपण हिंदू म्हणून स्वागत करायचं म्हणून म्हणतो. शुभ मुहूर्त हे आहेत 3:30, शुभ मुहूर्त हे आहेत 3:30. त्यानंतर येणारा श्रावण, किती सणानी सजला श्रावण, नागदेवतेचे करिता पूजन. आनंदाला येई उधान गणरायाच्या आगमनान. बाप्पाच्या चरणाशी. मराठी माणूस प्रत्येक जण गणपती गावात जातात. पूर्वी चाकरमानी जेव्हा गावात जायत ना, तेव्हा ट्रेन वगैरे नव्हती. तो महिनाभर राहून जेव्हा निघा ना, तेव्हा ते काही एसटी वर पोचूक घरातली 10 माणसं 10 बोजा घेऊन येत. तुम्ही जरा आठवा. आणि एसटी निघाली ना की तो मुंबईला येणारा चाकरमानी सुद्धा रडायचा आणि घराकडे जाणारी माणसं सुद्धा तो दुसऱ्या दिवशी मुंबईत पोहोचापर्यंतची मन तार येईपर्यंत ओक्साबोक्षी रडायची. लक्षात घ्या, आजच्या घडीला या कलियुगात जन्माला येणं हे विकत झालेलं आहे आणि मरण येणं हे सुद्धा विकत झालेलं आहे. 100% महिलांपैकी 99% महिलांचा सिझरिंग होतंय, हे वास्तव आहे. लक्षात घ्या. आणि कोणीही माणूस व्हेंटिलेटर लावल्याशिवाय मरत नाही, या सुद्धा आपण स्वीकारू पाया. बरोबर ना. त्यामुळे बघा किती फरक झालाय. पूर्वी 10 मुलं, आता लग्नात होत नाही. सोडा, आता लग्नाविषयी ठरलेलो 40-45ची वाढ बघतो. यंदा होताला. पण ज्यांना 40-45 क्रॉस केली त्यांना देवा शपथ आता डबल बारी भजन इतक्यात तुम्ही कार्यक्रम करायचो. तुमच्या पुढच्या आयुष्यात तसा जमताना मुश्किल. आता पहिलीच्या पोरांची लपडी चालू. ह्या माझा तर तुझ्या जोडिया ठरलेले आहेत पहिलीच्या पोरांची. देवा शपथ सांगतोय, आम्ही बघतो. नाही, पूर्वी वयस्कर लोक समोरून आले ना तर आम्ही नमस्कार करायचो. आता वयस्कर येले तर त्याच्या पुढे विमलची पुढे पडून काका चल्ल खू एका हाताने हलवतो, चल्ल खू एका हाताने विमल हलवतो. म्हणजे रिस्पेक्ट राहिलेला नाही. लक्षात ठेवा. बघा तरुण पिढीची, आजची तरुण पिढी फॅशन ट्रेनमध्ये बघा मुलींच्या फॅशन्स. आपल्या मुलीने कुठली फॅशन करावं ना, ही जबाबदारी पूर्णपणे आईची आहे. लक्षात ठेवा. त्या आपल्या मुलीवर त्या पद्धतीत संस्कार केले पाहिजे. हो, मागाशी सांगा होतो म्हातारे ऑर्केस्ट्रा बघून खिळचा छाना. अरे पेपर उघड, 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. या वाचताना तुझे काय डोळे फुटले का? मग मी सांगितलेलं काय चुकलं मला सांगा ना. एक तरी दिवस आता रिकामी जातोय का? ह्या अत्याचाराशिवाय एक तरी दिवस वाईट जातो काय? आज 25ची कंबर असणारो तरुण 28ची जीन्स पॅन्ट घालता ढुंगणार राहणार नाही. आणि तो सत्यनारायणच्या पूजेक लाईनीत राहलो आणि सत्यनारायणचं दर्शन घेऊन खाली वाकलो. पाटल्यांका दर्शन घेऊची गरज ना. ही बरीच कसली फॅशन तुमची. आणि इकडे म्हणले हो मुलींनी फॅशन करू नये. कोणी सांगितलं? 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. मुलींनी 100% फॅशन करावी, पण आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली जाईल या पद्धतीत फॅशन करू नये. कोणता नेता त्यावेळेस बापाला वाटतं काहीतरी चुकतंय. आपल्या मुलांवर पण ठेवा ना, संस्कार करा ना. तरुण पिढीला सांगतोय, आपण रस्त्याने चालताना एखाद्याच्या बहिणीला, एखाद्याच्या मुलीला किंवा एखाद्याच्या सुनेला जर आपल्याला बघून रस्ता बदलावा लागत असेल ना, तर आपल्यातनी कुत्र्यात काय फरक आहे तो लक्षात ठेवायचा आणि चालायचा रस्ता. बरोबर ना. तर तुम्ही जगून बघा 100% बरोबर त्याने हात दाखवला. आणि हा आमचा सर्टिफिकेट आहे. आम्ही हे लोकांची मुतकडे बघू गेलो नाही हो, दुसऱ्यांना आम्ही गांडू म्हणा गेलो नाही हो.
आम्ही जे काय 20-25 वर्ष केलंय ना ते तुमच्याच पुढ्यात लोक आता असा करतात. अरे तुका काय करू तर तुका आम्ही जर 2 जण गाव ना तुका सांगतोय आता तुका चिड येतली तर दुसऱ्या दिवशीपासून तुका भजन सोडू झाला. लोकांचे माझे कार्यक्रम किती त्याची माझी दोस्ती आहे तुमच्यासारखे नाही. तुम्ही धूर्त तू 1 नंबर तो धूर्त राजकारणी तू अजून माझी काय इज्जत काढूची आणि ती काढ वाऱ्याने झालं वाऱ्यात. माझी उद्याची बारी त्या इज्जतीमुळे कॅन्सल होणार नाही लक्षात ठेव. म्हणून काय म्हणतो बघा हळदी कुंकू महिला करती सण भाग्याचा मकर संक्रांती जन्मोजन्मी पतीची सेवा हे वचन वट सावित्री हळदी कुंकू झालो ना याची बायको विचारता हो पोहा मी हळदी कुंकाला वाण काय वाटू हे सांगता माझा फोन नंबर सगळ्यांका वाट म्हणून सांगले या माणसा. तू आता 43 वर्ष भजना केलंस ना तुका सांगते बुवा चान्सा तुझा जर पाप धुचा असा तर तू महाकुंभ मेळ्यात जात प्रयागराजला यावा शपथ बरोबर ना. प्रयागराज उज्जैन हरिद्वार आणि नाशिक ह्या 4 ठिकाणी समुद्र मंथन केल्यानंतर अमृताचे थेंब पडलेत लक्षात ठेवा. म्हणून ह्या आपल्या हिंदुस्थानमध्ये हे कुंभमेळे भरतात. किती आपण भाग्यवान आहोत. एकदा टाळ्या वाजवा. साधी गोष्ट नाही. सर्वस्व पणाला लावतात. देव म्हणाले आमका व्हाया अमृत राक्षस म्हणतात आमका व्हाया. देव पुढे पळतात पाठसून राक्षस आणि जयंत नावाचा गंधर्व कावळ्याच्या रूपात तो कलश घेऊन जात होतो आणि त्याने ते थेंब 1-2 चाकले ना म्हणून कावळा तुम्ही कधी मरताना बघणार नाही लक्षात घ्या. कुठेही कोणी सांगू शकत नाही. आणि ही माहिती वाचन मला देऊ शकता दुसऱ्या गांडू म्हणणारे नाही देऊ शकत. इतक्या पुढे यायच्या बरोबर ना. आणि त्याच अमृताचे थेंब जेव्हा मोहिनी रूपात देवांका वाटत होते ना 2 राक्षस ह्याच्यासारखे होते ते मोहिनी रूप देवांचं घेऊन त्या रायनीत रवले. तो विष्णू वाटता त्या राक्षसांच्या हातावर देव फोन पडले पटकन खाल्याने तो विष्णूच्या लक्षात दिला हे दानव असत. विष्णू सुदर्शन चक्रात त्यांची दोघांची मान उडून टाकले. तोंडातला अमृत मान उडवल्याबरोबर जमिनीवर पडला. त्याच्यातून 2 कंदमुळा निर्माण झाली. एक कांदो आणि दुसरा लसूण. म्हणून देवाक नैवेद्य दाखवताना कांदो लसूणचा वापर करत नाही. आणि ह्या जर खोटा असत तर जे 2 दानव ज्याने अमृत प्राशन केलं म्हणून परमेश्वराने त्यांना अवकाशात जागा दिली. एक राहू आणि दुसरं केतू. वट सावित्री आमच्याकडे गावात ओढत बायका फेरी मारतात. तुम्ही महिला इकडे नोकरीला जातात तुमका तर शक्य नाही. वडाची झाडा शिल्लक राहिली नाही तेव्हा कामावरसून येताना वडाची फांदी घेऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी अगोदरच्या रात्री दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊ म्हणून ती फ्रीजरमध्ये ठेवतात आणि तयारी करून ती फांदी काढू गेलो तर घोतात फ्रीजरमध्ये कडक म्हणजे बर्फ झाडून पिडून त्याच्यामध्ये ही सत्य परिस्थिती. म्हणून म्हणजे बघा अस्मिताही हिंदुत्वाची शिवरायांची शिवजयंती प्रभू रामाची जन्म कहाणी उत्सव मोठा रामनवमी. आला रे आला शेवटचं करू. आला रे आला गोविंद आला सनमैत्रीचा गोपाळ काला. सगळ्यात मोठं उत्सव करता गोपाळ काला. लहान लहान मुलं प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये. आणि गाणी कुठली तुझ्या घरात नाही पाणी घागर उतारे गोपाळा. तुझ्या घरात
आपण शेवटची कडवी. आनंदाचा सण होळीचा आकाश कंदील दिवाळीला, असे मराठमोळे सण, असे मराठमोळे सण हो साजरे हो. क्या बात है. धर्माचे हे सारे सण, धर्माचे हे सारे विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, गुरु एक तुझी माझा विधाता चल, गुरु विना सुने सारे विश्व हेच कण, भेटला संगतीने ओलांडला अवघड घाट, संगतीने ओलांडला अवघड घाट, चुकलो चितमी तीत दाविली तुवाट, तुझ्यामुळे जीवनाचा तुझ्यामुळे उमगलो नित्य मला थेट, सुख दुःख एकमेका वाटलं भेटला विठ्ठल माझा, भेटला